नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे अबोली अजून घरी आली नसल्यामुळे सगळेजण खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. मनवा सारखी सारखी अबोलीला तिचा फोन ट्राय करत असते, पण ती काही फोन उचलायला तयार नसते. मध्ये मध्ये तर तिचा फोन लागतही नसतो. त्यामुळे इथे आता रमा काळजीत पडलेली असते. रमा म्हणत असते, कुठे असेल अबोली, अजून कशी घरी आली नाही आहे. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, काकी अगं मलासुद्धा कळत नाही आहे, वहिनी असा बेजबाबदारपणा कधीच करत नाही. तिला जर उशीर होणार असेल तर ती फोन करून आधीसुद्धा कळवते आपल्याला, आणि आता ती फोनसुद्धा उचलत नाही आहे. तेव्हा क्रिश तिथे आलेला असतो. मनवा विचारते, क्रिश अरे काही वहिनीचा पत्ता लागला का? तेव्हा क्रिश म्हणतो की चाळीमध्ये सगळीकडे मी अबोलीला बघितलं, आजूबाजूच्या परिसरमध्ये सुद्धा अबोली कुठेच नाही आहे. मी बाहेर जाऊन जरा शोधाशोध करतो, अबोली कुठे मला दिसते का. अंकुश सरांशी बोलणं झालं तर त्यांनासुद्धा जाऊन भेटतो. तेव्हा इकडे मनवा म्हणते, क्रिश अबोली वहिनीबद्दल काही माहिती मिळाली तरीसुद्धा कॉल करून लगेच सांग. क्रिश तिथून निघून गेलेला असतो आणि लगेच तिथे दीपशिका आलेली असते. दीपशिका म्हणते, काय काय झालं? तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते की अबोली अजून घरी आलेली नाही आहे. ती सकाळी डॉक्टरकडे गेले आणि त्याच्यानंतर तिचा काही पत्ताच नाही आहे. अंकुश आता त्या ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी अबोलीला त्याने सोडलेलं असतं, आणि तो म्हणालेला असतो की तू घरी जा, मी पोलीस स्टेशनला जातोय. काही लोकांना विचारतो, सगळेजण आता अबोलीला बघितलेलंच नाही आहे असं सांगतात. क्रिश तिथे येतो आणि तो सांगत असतो की सर, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जायला सांगितलं सगळीकडे बघितलं, अबोली कुठेच नाही आहे. त्यानंतर इकडे आता दीपशिका म्हणत असते, कशाला उगाच तुम्ही काळजी करताय, गेली असेल कुठेतरी, सिंपत्ती मिळवण्यासाठी ती हे सगळं करते, तुम्ही नका तिच्याकडे लक्ष देऊ, असं म्हणून ती आता जाते. पण इथे रमाला अजूनच काळजी वाटते. रमा रडत बसलेली असते. चाळकरीसुद्धा तिथे गोळा झालेले असतात. मनवा म्हणत असते, काकी नको रडू, वहिनी येईल अगं, दादा आणि क्रिश शोधायला गेलेत ना. तेवढ्यातच तिथे रमा म्हणत असते की माझी अबोली अशी कधीच करत नाही, तिला एवढा उशीर कसा काय झाला. तिथे अंकुश आणि क्रिश येतात. रमा म्हणत असते, अंकुश अरे आपली अबोली कुठे आहे, काही पत्ता लागला का? अंकुश म्हणतो, नाही रमा, अजून काही पत्ता लागलेला नाही आहे, पण आम्ही शोधतोय ना, तू काळजी करू नको. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, अरे कशी काळजी नको करू, सकाळी मुलगी घराबाहेर पडले, ती अजून घरी आलेली नाही आहे, कुठे गेली असेल ती. तेव्हा अंकुश म्हणतो, आमचा शोध सुरू आहे ना, तू कशाला काळजी करतेस रमा, अबोली नक्की सापडेल. तेवढ्यातच इथे अबोली आता चाळीच्या गेटमध्ये आलेली असते आणि ती कुठे बरं जाऊ, कुठे बरं रस्ता आहे असंच म्हणत असते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तिथे काय करते? अंकुश येतो आणि म्हणत असतो, अबोली काय झालं, अगं इथे का उभी राहिलीस? तेव्हा इथे अंकुश तिच्या खांद्यावरती हात ठेवल्यानंतर अबोली खूपच जास्त घाबरते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं एवढं दचकतेस काय, मीच आहे ना. तेव्हा अबोली म्हणते, सर तुम्ही इथे, बरं झालं सर तुम्ही मला सापडलात. अहो मी मगापासून आपल्या घरचा रस्ता शोधते, आपल्या चाळीचा रस्ता शोधते, मला सापडतच नाही आहे, आपली चाळ कुठे आहे सर? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं असं काय करतेस, तू आपल्या चाळीमध्ये पोचली आहेस, हे काय तू चाळीच्या गेटमध्येच उभी आहेस. तेव्हा अबोली म्हणते, काय, मी आपल्या चाळीच्या गेटमध्ये आली आहे आणि मला आपल्या चाळीचा रस्ताच समजत नाही आहे, असं कसं होतं आहे सर माझ्याबरोबर. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली हे काय बोलतेस तू, अगं आपल्या चाळीचा रस्ता तू कशी काय विसरणार आहेस? तेव्हा अबोली म्हणते, तेच ना सर, मी आपल्या चाळीचा रस्ता कसं काय विसरेन, मग मी इथे येऊन मी रस्ता का शोधते, मला कळलं का नाही की मी आपल्या चाळीत आले म्हणून. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली हे काय बोलतेस तू, तुझी तब्येत ठीक नाही आहे का? तेव्हा तिथे आता संपूर्ण चालकरीसुद्धा आलेले असतात. अंकुश म्हणतो, अबोली हे बघ, अगं तू चाळीमध्ये केव्हाच आली आहेस, तू इथेच उभी होतीस, हे काय आपले चाळकरी सगळे तुला इथे बघायला आलेत. तेव्हा अबोली म्हणते की हो मी चाळीमध्ये आलेसुद्धा, मग मला कळलं कसं नाही. तर इकडे आता अबोलीलाच प्रश्न पडलेला असतो की चाळीमध्ये येऊनसुद्धा तिला कळलेलं कसं नसतं की ती चाळीत पोचले. तिला आता घरचा रस्तासुद्धा विसरायला झालेलं असतं. तेव्हा इकडे रमा म्हणते, अबोली काय गं, असं कोणी न सांगता बाहेर जातं का, आज तुला इतका उशीर कसा काय झाला? तेव्हा अबोली म्हणत असते, आई अहो मला पण कळत नाही आहे की मला इतका उशीर कसा काय झाला. अहो अंकुश सरांनी मला तिथे सोडलं, त्यानंतरला मी घरीच यायला निघाले होते, पण मला आपला रस्ताच सापडत नव्हता घरचा. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी अगं मी किती फोन केले तुला, तू फोन का नाही उचललास माझा, मी आले असते ना तुला घ्यायला. तेव्हा अबोली म्हणते, अगं मनवा तू कधी मला फोन केलास, माझा फोन तर रिंगवरतीच आहे, मला आवाज नसता आला का, हे काय मला फोनच आलेला नाही आहे. तेव्हा अबोली आता मोबाईल काढते, त्याच्यामध्ये खूप सारे मिस कॉल असतात. ती म्हणते, एवढे सगळे मिस कॉल, तुम्ही सगळेजण मला फोन करत होता,
माझा फोन तर रिंगवरतीच होता, मग मला आवाज कसा आला नाही रिंगचा? तेव्हा इकडे रमा म्हणते, अबोली अगं असं काय करतेस तू? तू आमची मस्करी करतेस का? तेव्हा अबोली म्हणते, आई अहो हे काय बोलताय तुम्ही? मी तुमची मस्करी का करेन? याआधी मी कधी मस्करी केली आहे का तुमची? तेव्हा इकडे अबोली म्हणते, सर अहो मी खरंच बोलते, मी मस्करी करत नाही आहे, मला फोनचा आवाजच आलेला नाही आहे, रिंग वाजलेलीच मला माहिती नाही, नाहीतर मी उचलणार नाही का फोन? तुमचे एवढे मिस कॉल आहेत, मनवाचे मिस्ड कॉल आहेत, इथे क्रिशनेसुद्धा मला फोन केलेत, पण मी एकाचासुद्धा फोन उचललेला नाही आहे, चाळीतला रस्तासुद्धा माझ्या लक्षात नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली नक्की काय झालं आहे? तू मला सांग बरं, काय घडलं तुझ्याबरोबर? तेव्हा इकडे अबोली म्हणते, नाही सर आपण डॉक्टरकडून आलो, त्यानंतर तुम्ही मला म्हणालात की तू घरी जा आणि तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात, तेव्हापासून मी घरचा रस्ता शोधते सर. मला असं वाटते की मी रस्ता विसरले, मी कुठून कुठे गेले मला काहीच आठवत नाही आहे. तेव्हा इथे आता रमाला तर वाटत असतं की इथे अबोली मस्करी करते, पण तो मस्करीचा भाग नसतो. इथे आता खरोखर अबोलीला रस्ता कदाचित आठवतच नसेल. तेव्हा इकडे सगळ्यांनाच तिची आता काळजी वाटत असते. मनवा म्हणत असते की वहिनी तू शांत हो, तुला बरं वाटत नाही आहे का? तुझी दगदग झाली असेल. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तू एक काम कर, आपण या विषयावरती आता नंतर बोलूया. पण अबोली म्हणते, सर माझ्या बाबतीत असं का घडतंय मला कळत नाही आहे. म्हणजे आपल्या घरचा रस्ता मी कसं काय विसरेन? मी तर नेहमी एकटी जाते एकटी येते ना, मग आजच मी कसं काय रस्ता विसरले? माझ्या बाबतीतच असं का होते सर? तेव्हा अंकुश म्हणतो, हे बघ तू आता जास्त या गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस. हे बघ आज आपल्या मनवेची हळद आहे की नाही, क्रिसची आणि मनवाची हळद आहे. आपल्याला आता सगळी हळदीची तयारी करायची आहे. आता आज रात्री हळद झाली ना की आपण नंतर निवांत या विषयावरती बोलू. उद्या लग्न पण आहे ना, चल आता तू फ्रेश होऊन घे आणि आपण लगेचच हळदीची तयारी करूया, असं इकडे अंकुश आता अबोलीला सांगतो. कारण अबोलीची मनस्थिती ठीक नसते. अबोली हळूहळू आता पॅनिक व्हायला लागलेली असते. तिला असं वाटत असतं की माझ्याबरोबर हे सगळं अचानकपणे का घडायला लागले आणि मला आता रस्ता लक्षात राहत नाही आहे. मला केलेले फोन त्याचे आवाज येत नाही आहेत, मी कुणाचे फोन रिसीव करत नाही आहे. हे सगळं माझ्या बाबतीत का घडावं असा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्यामुळे तिला आता अजूनच स्ट्रेस आलेला असतो. तिला कळत नसतं की तिच्या बाबतीत ह्या गोष्टी अचानकपणे का घडायला लागलेत. अंकुश तिला धीर देण्याचं काम करत असतो. मनवा ही म्हणते की वहिनी जाऊ दे, तू नको त्या गोष्टींचा कधी विचार करू. हे बघ कधी कधी आपल्याला स्ट्रेसमुळे आपल्या मेंदूवरती ताण आल्यामुळे असं होतं, आपण आपल्याच घरचा रस्ता विसरतो, असं काही नाही आहे. तेव्हा इकडे आता अबोली तिथून गेल्यानंतर एक अशी बाई येते तिथे, तिचे केस असतात फक्त आणि ती अबोली अबोली असं म्हणत असते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता ठरल्याप्रमाणे मनवाची हळद आजच होणार असते. मनवा आणि क्रिश दोघेजण हळदीला बसलेले असतात. त्यानंतर इथे हळद आलेली असते. चाळकरी म्हणत असतात की चला, चाळीतल्या बायका म्हणतात की आता आधी क्रिशला हळद लावा आणि मग क्रिशची उष्टी हळद इथे आपल्याला मनवाला लावायची आहे. तेव्हा इकडे आता चाळीतल्या बायकांनी हे सांगितलेलं असतं. तेव्हा रमा म्हणते की चल अबोली जा, आता क्रिशला आधी हळद तू लाव. तेव्हा इथे मनवा आता खूपच जास्त खुश असते, तिचं क्रिशबरोबर लग्न असतं. अबोली म्हणत असते, नाही आई असं नाही आहे, अहो तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात, आधी क्रिशला हळद लावायचा मान तुमचा, तुम्ही ऑप्शन करून घ्या आणि त्याला हळद लावा. तेव्हा इथे आता रमा म्हणते ठीक आहे आणि ती लगेचच येते, क्रिशचं इथे ऑप्शन करते, त्यानंतर त्याला हळदसुद्धा लावते आणि भरभरून आशीर्वाद देते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता क्रिश आता हा तर छान दिसतच असतो, पण मनवा तर खूपच सुंदर दिसत असते. तेव्हा अंकुश म्हणत असतो, रमा क्रिशला हळद लाव, पण आपल्या मनवालासुद्धा व्यवस्थित हळद लावायची आहे तुला, कारण आपली मनवा क्रिशपेक्षाही उत्तम दिसली पाहिजे, हो की नाही? तेव्हा रमा म्हणते की माझी मनवा आहेच खूप सुंदर, ती आधीपासूनच खूप सुंदर आहे. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की क्रिशचं नाव घेतल्यानंतर मनवाच्या चेहऱ्यावरती किती तेज आले ते तरी बघा. तेव्हा रमा म्हणते, हो ना, मला तर माहितीच नव्हतं. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते की मनवा अगं तू कधी इथे आलीस आणि माझी लेक झालीस मला कळलंसुद्धा नाही आणि आज माझ्या लेकीचं लग्नसुद्धा आहे. त्यानंतर इथे आता रमा क्रिशला हळद लावते, त्याचं आधी ऑप्शन करते, नंतर त्याला हळद लावते. संपूर्ण लोक खूप जास्त खुश असतात, सगळे चालकरी खुश असतात, कारण इथे आता मनवा आणि क्रिशचं लग्न होतं आहे हे स्वतःच्या त्यांच्या मर्जीने होतं आहे. चाळीमध्ये आधी क्रिश आणि रागूचं लग्न झालं होतं, पण इथे रागूला आता तिचं लग्न टिकवता आलं नाही. रागू स्वराजच्या प्रेमात पडली आणि तिने इथे क्रिशला हाडूसुडूस करायला सुरुवात केली. अगदी इथे आता स्वराजबरोबर तिचं लग्न व्हावं म्हणून तिने काय केलं प्रेक्षकांनो,
तर तिने मनवावरती आणि क्रिशवरती मुद्दामून संशय घ्यायला सुरुवात केली. या दोघांचं लफडं आहे असं ती चाळकऱ्यांच्या समोर सातत्याने बोलायला लागली आणि चाळकऱ्यांच्या नजरेमध्ये ती स्वतःहून हे आणायला लागली की इथे क्रिशचं आणि मनवाचं कसं प्रेम आहे ते. आणि इथे मात्र स्वतः इथे स्वराज बरोबर सगळीकडे फिरत असते. आणि नंतरला जेव्हा स्वराज मरतो तेव्हा इथे तिला परत अक्कल आली की क्रिश तिचा नवरा आहे, ते सुद्धा डिवोर्स झाल्यावर. तेव्हा इकडे राघू आता उभी असते. तेव्हा दीपशिका जाते आणि म्हणते की राघू, मी समजू शकते, तुझ्या आता मनात काय चाललं असेल ना, मी ते समजू शकते. तेव्हा राघू म्हणते, नाही, तू नाही समजू शकत. जेव्हा आपला नवरा दुसरं कुणाबरोबर तरी लग्न करतो ना, ते तुला नाही कळणार. तेव्हा दीपशिका म्हणते की मला कळतंय गं, म्हणजे आधी क्रिश तुझा नवरा होता आणि आता त्याची उष्टी हळद ही दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीला लागणार आहे, त्याला एका दुसऱ्या मुलीच्या नावाची हळद लागणार आहे, ते तुला सहन नाहीच होणार गं. मी तर असते ना, मला तर असं वाटतंय की त्या मुलीच्या हळदीमध्ये आहे ना, इथे आता मिरच्याच मिक्स कराव्या. तेव्हा इकडे राघू म्हणते की तुला माहिती नाही दीपशिका, आता बघच मी काय करते ते. मी ह्या मनवाला चांगल्या पद्धतीने हळद आता लागूच देणार नाही आहे, चांगला तमाशा झाला पाहिजे. तेव्हा दीपशिका म्हणत असते की चला, मी आता जे काही बोलले ना ते राघूच्या वर्मावरती बसले असं मला वाटतं. तर इकडे आता तिच्या वर्मावरती घाव बसल्यानंतर इकडे आता अबोली येते, ती क्रिशला हळद लावते. अंकुश येतो, अंकुशसुद्धा आता क्रिशला हळद लावतो. अंकुश तर इथे क्रिश बरोबर भावाप्रमाणेच वागत असतो, त्याला तितका तो मान देत असतो. त्यानंतर त्याने हळद लावल्यानंतर जे आपले बाकीचे चाळकरी असतात ते सुद्धा एक एक करून आता येतात, ते सुद्धा इथे क्रिशला हळद लावतात. सगळे चाळकरी आता येतात, क्रिशला हळद लावतात. इथे हळदीचा कार्यक्रम उत्तमरित्या अगदी व्यवस्थितरित्या पार पडत असतो. आणि इकडे आता राघू त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करत असते. राघू काय करते प्रेक्षकांनो, ती म्हणत असते की मनवा, मी तुला इथे सुखासुखी हळद लागू देणार नाही आहे आणि क्रिशची उष्टी हळद तर तुला मुळातच नाही लागणार. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते की लागली ना, सगळ्यांनी इथे हळद लावली ना. तेव्हा इकडे आता सगळेजण म्हणतात की हो हो, चाळीतल्या सर्व बायकांनी हळद लावून झालेली आहे. तेव्हा आता चला, ती हळद आता आपल्या मनवाला लावूया, तिला आता क्रिशची उष्टी हळद लागणार आहे. तेव्हा रमा म्हणते, जा अबोली, तू आपल्या मनवाला हळद लावून घे बरं. तेव्हा अबोली म्हणते, आई असं कसं, अहो तुम्ही आपल्या घरातल्या मोठ्या आहात की नाही, जसा क्रिशला पहिला हळद लावायचा मान तुम्हाला दिला तसंच मनवाला सुद्धा पहिला हळद लावायचा मान तुमचाच, तुम्ही लावा बरं हळद. तेव्हा इथे आता रमा म्हणते, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तेव्हा इथे अंकुशसुद्धा म्हणतो, अबोली अगदी बरोबर बोलते रमा, तुझा मान आहे तो, तू जाऊन लाव बरं हळद. तेव्हा इकडे आता राघू काहीतरी हातामध्ये घेऊन आलेली आहे, हे दीपशिका बघते. दीपशिका म्हणते की नक्कीच इथे आता राघू काहीतरी या हळदीमध्ये गोंधळ करण्यासाठी हातामध्ये घेऊन आले. आता मला हिला सपोर्ट करायला हवा. काही झालं तरीसुद्धा मनवाच्या अंगाला इथे साधीसुधी हळद नाहीच लागली पाहिजे. तेव्हा दीपशिकाला सुद्धा इथे आता मनवाकडून बदला घ्यायचा असतो आणि म्हणूनच ती इथे राघूला मदत करत असते, जेणेकरून हा हळदीचा कार्यक्रम सुखासुखी पार पडला जाऊ नये आणि काहीतरी गोंधळ व्हायला हवा, काहीतरी तमाशा व्हायला हवा आणि मनवाचं आणि क्रिशचं लग्न होता कामा नये अशी दीपशिकाची सुद्धा इच्छा असते. आणि म्हणूनच इथे दीपशिका म्हणत असते, अरे असं कसं लगेच तुम्ही मनवाला हळद लावताय, आता इकडे नवरदेवाला नवऱ्या मुलाला जर हळद लागले तर आता मुलीला हळद लागायच्या आधी नाच गाणं व्हायला नको का, आम्ही कधीपासून वाट बघतोय. चला चला, आधी छान इथे आता सगळेजण आपण डान्स करूया बरं आणि त्यानंतर आपल्याला जे काही करायचं आहे ते करूया. तेव्हा इथे चला गाणं लावा रोहन, अरे गाणं लाव ना, सगळेजण आता नाचूया, त्यानंतरलाच इथे मनवाला हळद लागेल, हो की नाही. तेव्हा इथे नवरदेवाला सुद्धा आता नाचायला घ्या, चला सगळेजण नाचा, नवरदेवाला सुद्धा आता नाचायला घ्या असं दीपशिका म्हणते. तेव्हा रोहन येतो आणि क्रिशचा हात पकडून त्याला सुद्धा आता नाचण्यासाठी खाली उतरतो. इकडे आता अबोलीसुद्धा मनवाला डान्स करण्यासाठी बोलावते. सगळेजण छान इथे गाण्यावरती डान्स करत असतात. गुलाबाची कळी जशी हळदीने माखली या गाण्यावरती आता सगळेजण उत्तमरित्या डान्स करत असतात. कुणाचंही लक्ष आता राघूकडे येत नसतं, मात्र दीपशिकाचं लक्ष असतं. आता कुणाला माहिती आहे की हळदीच्या कार्यक्रमामध्ये आता राघू इतका मोठा गोंधळ करेल म्हणून, की ती ते हळद बदलेल, त्याच्यामध्ये तिने मिरच्या टाकलेल्या आहेत, एवढं सगळं कोण करणार आहे. इथे राघूवरती कुणालाही संशय येत नाही. सगळेजण इथे आता नाचत असतात, छान एन्जॉय करत असतात. तेव्हा राघू आता मनवाकडे बघते आणि म्हणत असते की मनवा, माझ्या नवऱ्याबरोबर तुला लग्न करायची खूपच जास्त हौस आहे ना, मी पण बघते ना आता क्रिशची उष्टी हळद तुला कशी लागते ते.
तेव्हा इकडे आता एका वेगळ्या बाऊलमध्ये तिने हळद तयार करून आणलेली असते आणि जी हळद उष्टी हळद इथे आता क्रिसची असते, ती उष्टी हळद आता तिथे ठेवण्यात आलेली असते. ती बाजूला करून त्या ठिकाणी तिने बनवलेली हळद ती आणून ठेवते आणि त्यातले सगळे आंब्याची पानं वगैरे गुलाबाचं फुल हे सगळं काढून आता तिने बनवलेल्या हळदीच्या वाटीमध्ये टाकून ठेवते आणि इथे खरोखरची उष्टी हळद ती बाजूला घेऊन जाते. दीपशिका खुणवते आणि म्हणते झालं का काम? तेव्हा राघू म्हणते हो झालं झालं. तेव्हा इकडे दीपशिकाने इथे राघूची मदत केलेली असते कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्यासाठी. चांगला मिठाचा घडा सगळ्यांच्या आनंदामध्ये आता तिने टाकलेला असतो. सगळ्या आनंदावरती तिने विरजण टाकलेलं असतं. त्यानंतर इथे गाणं संपल्यानंतर आता दीपशिका म्हणते चला 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 आता मनवाला हळद लागू द्या. तेव्हा अंकुश म्हणतो चल मनवा चल आणि तिला तो आता बसवतो. त्यानंतरला इकडे आता अबोली म्हणते आई चला हा मानसुद्धा तुम्हालाच देण्यात येतो आहे, आधी तुम्ही हळद लावायची मनवाला. तेव्हा इकडे आता सगळेजण छान खुश असतात, सगळे आनंदी असतात. तेव्हा इकडे अबोली म्हणते की मी आलेच हा सर, मला तहान लागले, मी पाणी पिऊन येते. तेव्हा अंकुश म्हणतो मी पण येऊ का बरोबर? चल मी पण येतो. तेव्हा अबोली म्हणते नाही नको सर, मला थोडा दम लागला आहे, पाणी पिऊन येते. तेव्हा ती पाणी प्यायला आता किचनमध्ये आलेली असते. अबोली बघते तर काय, किचनमध्ये इथे किचन वट्यावरती हळद सांडलेली असते, मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या यांची पेस्ट केलेली असते आणि बाजूला एक चम्मच असतो ज्याने की हळद घेतलेली असते. तेव्हा अबोलीला संशय येतो की नक्कीच हे कारस्थान राघूचं असावं नाहीतर दुसरं कुणाचं तरी असावं, पण इथे काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा अबोली आता बाहेर येते. दीपशिका आणि राघू दोघेही खुश असतात कारण त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला असं त्यांना वाटत असतं. तेव्हा इकडे मनवाला आता मिरच्यांची हळद लागणार आणि मग काय मनवाच्या अंगाची आग होणार अशी त्यांची इच्छा असते, पण ती इच्छा आता पूर्ण होणार नाही. कारण जेव्हा इथे रमा मनवाचं औक्षण करते आणि तिला आता हळद लावायला जाणार तेवढ्यातच तिथे अबोली येते. अबोली म्हणते थांबा आई, मनवाला हळद लावू नका. तेव्हा सगळेजण म्हणतात काय झालं अबोली? रमा म्हणते अबोली काय झालं, आता का थांबवतेस? तेव्हा अबोली म्हणते आई अहो ती जी हळद आहे ना त्याच्यामध्ये नक्कीच कुणीतरी काहीतरी मिक्स केलं आहे, तुम्ही बघा वास घेऊन बघा. तेव्हा रमा आता वास घेते. तेव्हा मिरच्यांचा तिला आता इथे वास घेतल्यानंतर ठसका जातो, तिला खोकळा येतो. तेव्हा अबोली म्हणते बघितलंत ना आई, त्या हळदीमध्ये नक्कीच कुणीतरी काहीतरी मिक्स केले. तेव्हा रमा म्हणते अगं पण आत्ता क्रिशला हळद लावली ना आपण, लगेच कुणी त्याच्यामध्ये काय मिक्स केलं, कुणी बरं केलं असेल हे? माझ्या मनवाला व्यवस्थित हळद लागू नये अशी कुणाची इच्छा आहे? तेव्हा रमाचं लक्ष आता एका व्यक्तीकडे जातं आणि ती व्यक्ती म्हणजे राघू. तेव्हा रमा म्हणते राघू हे सगळं कुणी केलं? ह्या हळदीमध्ये तू काय मिक्स केलेस? तेव्हा राघू म्हणते मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे अंकुश वास घेतो, अबोली वास घेते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की हे सगळं काय आहे, कुणी केलं हे सगळं? तेव्हा रमा म्हणते राघू खरं खरं सांग, ह्या हळदीमध्ये तू काय मिक्स केलेस? तेव्हा राघू म्हणते आई तू माझ्यावरती का संशय घेतेस गं, मी तर इथेच आहे ना मगापासून, मी कशाला त्याच्यामध्ये काय मिक्स करेन? आणि इथे काहीही झालं तरी सगळं खापर माझ्यावरती फोडून तुम्ही का मोकळे होता? तेव्हा रमा म्हणते मग आता या हळदीमध्ये कोण का काही मिक्स करेल सांग ना. तेव्हा इथे राघू म्हणते अच्छा म्हणजे इथे काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही आता माझ्यावरतीच नाव घेणार आहात का? आता त्या हळदीमध्ये मिरच्या मिक्स करून मला काय मिळणार आहे? तेव्हा इथे राघूने आता स्वतःनेच कबूल केलेलं असतं की त्या हळदीमध्ये तिने मिरच्या मिक्स केलेल्या आहेत. तेव्हा इकडे सगळ्यांना कळतं की हा सगळा प्लॅन राघूचा होता. रमा म्हणते काय, त्याच्यामध्ये तू मिरच्या मिक्स करून टाकलेस का, जेणेकरून मनवाला त्याचा त्रास व्हावा? असं का केलंस तू राघू? तेव्हा इकडे आता खूपच जास्त इथे राघूला राग आलेला असतो. राघू म्हणत असते आई मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे राघू आता स्वतःच्या तोंडाने सगळं काही कबूल करून मोकळी तर झालेली असते. तेव्हा रमाला तिचा खूप जास्त राग येतो. रमाला आधीच कळलेलं असतं की राघू नाही नाही बोलते पण नक्कीच काहीतरी याच्यामध्ये ती आता गडबड करणार आहे. तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते मी काही नाही केलं आहे, पण स्वतःच्या तोंडाने म्हणते की मी त्याच्यामध्ये मिरच्या का मिक्स करेन? याचा अर्थ त्या हळदीमध्ये मिरच्या आहेत हे सगळ्यांना तिने सांगितलेलं असतं आणि याच्या मागे कट कारस्थानी करणारी ही राघूच आहे हे सुद्धा कळलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो. इथे आता राघू म्हणत असते की ही मनवा हिच्यासाठी तू मला मारलंस आई, कारण इथे आता रमा तिच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा इकडे राघू म्हणत असते की ही मनवा माझा नवऱ्याबरोबर लग्न करते, माझा नवरा हिने माझ्याकडून हिसकावून घेतला आहे आणि तिच्या अंगाला तुम्ही हळद लावताय. तेव्हा इकडे आता हिचं कधीच चांगलं होणार नाही. आधी काय धंदे केलेत ते बघितलेत ना तुम्ही, आणि आता लग्न कार्याला निघाली आहे.
तेव्हा इकडे आता अबोलीला राग येतो. अबोली जोरदार राघूच्या कानाखाली देते आणि म्हणते, मनवा बहीण आहे ना तुझी, तुझ्या बहिणीबरोबर स्वतःच्या अशी वागतेस, तिच्या हळदीमध्ये मिरच्या मिक्स करते. लाज वाटत नाही का गं तुला असं करताना? मसनात जाशील, मसनात जाशील, असं अबोली म्हणते.